मे महिनो सुरू आणि पाहुणी कशी येत जात असतात. त्यामध्ये वार जर असो रविवार असतात ना तर त्यांना ओला करूनच पाठवचा लागता. तर आज बेत होतो मटणाचो झटपट आणि आपण पटापट असा ह्या कुकरमध्ये. तर काय केलं आहे बघा, इकडे कांदो मिरची कढीपत्तो घातलं आहे, हळद घातलं आहे, मीठ घातलं आहे, सगळं एकदा परतलं आणि त्याच्यामध्ये जो मटण होता ना ता घातलं आहे. तर इकडे ना 1 किलो मटण असा कुकरात घातला ना की चांगला आता ना मुरूक द्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालायचं आणि तापण असं ना वाफेवर गरम करून चव बघा एकदम भारी येतात. एकदा करून बघा, तुमका नक्कीच आवडात. तर आता ना पुन्हा एकदा ना चांगला मोठ्या गॅसवर आहे ना एका ना मटणाक परतून घ्यायचा आणि त्यानंतर जर पाणी आपण ना वाफेवर ठेवला होता गरम करत ना ता याच्यामध्ये घालून घ्यायचं. काही जण म्हणतात की ना मटण ना कुकरात शिजवला का त्याची चव बिघडता, पण काही एक बिघडणार नाही, छान होता. आणि ह्या जा वाटण असा तर नेहमीच आमच्याकडे बनवलेलाच असता. तर आम्ही वाटून घेतोय. मटण कुकरात शिजवल्यामुळे वेळ आधी मेन म्हणजे वाचता. तर इकडे ना आता मी ह्या टोपात फोडणी घालतलं. तर इकडे ना आला लसूण आणि कोथिंबीर याची ना पेस्ट टाकलं आहे. याच्यामध्ये मिरची नाही आहे हिरवी. त्यानंतर आपलं घरगुती मसालो टाकला आणि ह्यो जो मटण मसालो असा ना तो आम्हाला त्या मटणवाल्यानं दिला नव्हतो, तो याच्यामध्ये घालून घेतला आणि चव म्हणशाल ते एक नंबर. याच्यामध्ये काही एक खडे मसाले घालूची गरजही लागली नाही. आणि त्यानंतर ह्या जो वाटण तयार केलेला होता ता घातला आणि चांगला तेल सुटतेपर्यंत एका परतले आणि त्यानंतर जे मटण शिजवून घेतलं होतं ता याच्यामध्ये घातले. 3 शिट्ट्यामध्ये ना व्यवस्थित मटण शिजतं, एकदम कोवळा होता. आता ना हे का ना मी ना एक ना उकळी काढतलं आहे. थोडंसं पाणी यात घालून घेतलं. आता जसं तुमका पातळ आणि घट्ट हो असं त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. आता उकळी एक काढतंय बघा. मटण पण इकडे मस्त तयार आहे, तरी पण छान इलेली आहे. वरून कोथिंबीर घातली, तयार झाला इकडे मस्त. असं मटण तुम्ही बनवा, खावा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा.